सर्वसामान्य नागरिकांचा चहा देखील आता महागलेला आहे, कारण आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महागला आहे। चहा पावडरचा दर वाढल्याने चहाचे दर देखील वाढलेले आहेत। त्यामुळे आता चहा जो साधारणपणे सध्या 6-7 रुपयानं कुठेही मिळतो, तो आता आणखी 2 रुपयाने वाढू शकतो। खरं म्हणजे बघायला गेलं ना तर मध्यम वर्गातील लो वर्गची माणसं जी आहे ते आता चहा नाही पिणार, कारण आता वाढत राहिलं भाव ते कसं राहणार। कारण 5 रुपयामध्ये ते एवढा बारका ग्लास देत होते आणि 10 रुपयामध्ये एवढा, आणि 10 रुपयामध्ये पण ग्लास चहा देत आहे ते पण पाण्यासारखाच देत आहे। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चहा नितांत अशी गरज असणारी वस्तू झालेली आहे। म्हणून माझी राज्य सरकारलाही विनंती असेल आणि केंद्र सरकारलाही विनंती असेल की सर्वसामान्याच्या खिशाला झळ बसेल, कात्री लागेल अशा प्रकारची महागाई राज्य सरकार आणि केंद्र सरकार होऊ देणार नाही। हा जो चहाचा रेट आहे तो वाढला नाही पाहिजे, कारण सर्वसामान्यांना जी सकाळ त्यांची सुरुवात चहापासून होते, तर त्यामुळे शासन करते, त्यामुळे चहाचा रेट वाढू नये अशी एक सामान्य नागरिकांची अपेक्षा असेल। कात्री तर पडणार आहे, परंतु विकास पण भरपूर चालू आहे। त्या विकासाच्या हिशोबाने कात्री हा विषय चहावरती काही मोठा होणार नाही। सर्वसामान्यांच्या पण कमाई आता वाढलेल्या आहेत, त्यामुळे काही फरक पडणार नाही। या चहाच्या वाढीमुळं सर्वसामान्याच्या ह्याच्यावर बोज पडणार आहे आणि सर्वसामान्यांना चहा पिणं सुद्धा मुश्किल होणार आहे। पहिला आधी चहा 5 रुपयाला होता, नंतर 10 रुपयाला झाला, आता 12 रुपयाला होणार।